श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि सर्वात अगोदर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज आहे दसरा आणि आजच्या दिवशी पहा, आपण घरामध्ये भरपूर साऱ्या गोष्टींची पूजा करत असतो. म्हणजे आपल्या ज्या घरामध्ये मशीन आहेत, जसे वॉशिंग मशीन असेल किंवा मग फ्रीज असेल किंवा टी व्ही असेल किंवा घरातल्या आपल्या ज्या गाड्या आहेत, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, यांचीसुद्धा आपण पूजा करत असतो. त्याचबरोबर घरामध्ये जे काही हत्यारं असतात, अवजारे असतात, त्याची आपण पूजा करत असतो. आता बघा, आपल्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू आपल्याला आणायची असेल तर आपण ह्या दसऱ्याचा मुहूर्त अगदी शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी खरेदी करण्याने या ज्या काही वस्तू आपण खरेदी करतो त्या लक्ष्मी स्वरूप असतात. आणि पहा, आपण घरामध्ये गाडी खरेदी करणं किंवा मग कुणी घर खरेदी करतं, या दिवशी त्याची ओपनिंग ठेवतं, असं बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या ह्या शुभ मुहूर्तावर केल्या जातात. आता बघा, जसं अक्षय तृतीया आहे, परत अजून गुढीपाडवा आहे, तर ह्या 3.5 मुहूर्तापैकी एक दसरा देखील मानला जातो. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी ज्या काही आपण शुभ गोष्टी खरेदी करू त्याचे आपल्याला शुभ फळ मिळत असते. म्हणजे त्या गोष्टी आपल्या कधीच खर्चल्या जात नाहीत. अशा काही जर आपण एखाद्या सोन्याच्या दुकानात गेलो, सोनं खरेदी केलं तर ते सोनं आपल्यापाशी चिरकाल टिकतं असं म्हटलं जातं. म्हणून मग बरेच जण या दिवशी सोनं खरेदी करतात, गुंतवणूक करतात. आता बघा, आपण आज संध्याकाळी अशी एक वस्तू आहे तर ती घराबाहेर फेकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व दोष, करणी-बाधा असेल, संकट असतील, आजारपण असेल, या सर्व गोष्टी दूर होतील. त्याचबरोबर वास्तुदोष असेल, पितृदोष असतील, घरामध्ये सारखे कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली आहे, तर ह्या सर्व गोष्टी बाहेर काढण्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज संध्याकाळी हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. हा उपाय कसा करायचा आहे, काय घ्यायचं आहे, याबद्दलची डिटेल्सची माहिती मी तुमच्यासंग व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, हे दोष, हे काही नकारात्मकता आहे तर हे आपल्या घरामध्ये कसं पसरलं जातं, तर आपण बघा, बऱ्याच वेळा शब्द वापरताना कधी आपल्याकडून वाईट शब्दसुद्धा वापरले जातात. म्हणजे आपण एखाद्याला काही पण आपल्या घरात बोलतो, मग त्या जे शब्दातून जी नकारात्मकता बाहेर निघते तर ती आपल्या घरामध्ये पसरत असते आणि आपलं घर त्याला तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळे ते आपल्या घरामध्ये साठली जाते. आणि बऱ्याच वेळा बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा चांगलीच लोकं येतात असं नाही, काही वाईट लोकंही आपल्या घरामध्ये येत असतात. आणि हे वाईट लोकं घरामध्ये नुसती येत नाहीत तर खूप काही वाईटसुद्धा त्यांच्या मनामध्ये चाललेलं असतं किंवा मग एकमेकांसोबत बोलत असतात. त्यामुळे आपल्या घराची जी वास्तू आहे तर ती आपल्याला तथास्तु म्हणत असते. तर या सर्व गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होत असतात. आता बघा, जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपण अमावस्या, पौर्णिमा तसेच पितृपक्षामध्ये पितरांची सेवा करत नाही, उपाय करत नाही, त्यामुळे आपल्याला ते पितृदोष लागलेले. तर ह्या जर आपण पितृदोष जर घरामध्ये लागलेला असेल तर आपण काहीही गोष्टी करू द्या, कोणतीही यश प्राप्तीच्या गोष्टी करू द्या, त्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होत नाही आणि आपल्या घराची प्रगती होत नाही. आपली घरातली जी काही महत्त्वाची कामं आहेत, बाहेर आपण जर कामाला गेलो तर ते कामं न होणं हे सुद्धा पितृदोषाचंच एक कारण आहे. आणि जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या घरामध्ये पहा, भरपूर साऱ्या गोष्टीत भांडणं होत असतात. छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या त्या मोठ्या टोकापर्यंत जातात. आता बघ, हा जो काही दोष आहेत, म्हणजे जे काही वास्तुदोष आहे, पितृदोष आहे किंवा मग नकारात्मकता आहे, तर हे दोष आपल्याला दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे उपाय अशा विशिष्ट तिथींना करायचे. आज दसरा आहे आणि पहा, आपल्या घरामध्ये आज लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याआधी आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे तर ती आपल्याला बाहेर काढायची असते. आणि बघा, जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली आणि जर आपल्या घरामध्ये असे दोष असतील तर मग लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही. जर आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण असेल, म्हणजे सकारात्मकता घरामध्ये असेल, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही चिरकाल टिकत असते.
आता बघा हा उपाय कसा करायचा आहे. तर आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. आपल्याला चिमूटभर मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घेऊ शकता तुम्ही. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आता त्याचबरोबर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. काळेच तीळ आपल्याला घ्यायचे आहेत, पांढरे तीळ नाही. आता जर तुमच्याकडे काळे तीळ नाहीत मग तुम्ही काळे उडीद घेऊ शकता. तर काळे उडीद म्हणजे आपण जे उडदाची डाळ करतो तर ती काळे उडीद सबंध असतात म्हणजे अख्खे असतात ते घ्यायचे आहेत. आता बघा काळे तीळ घेऊ शकता किंवा मग काळे उडीद घेऊ शकता. दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे. दोन्हीही नाही घ्यायचं, एकच घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे तर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा अगदी छानपैकी घ्यायच्या आहेत. अजिबात कुठे तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत. त्याला पुढे फूल असेल अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आता बघा याचबरोबर आपल्याला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या 7 घ्यायच्या आहेत वाळलेल्या. आता बघा जर तुमच्याकडे वाळलेल्या नसतील, सुकलेल्या म्हणजे तुमच्याकडे हिरव्या मिरच्याच लाल झालेल्या असतील, म्हणजे त्या एकदम वाळलेल्या नसतील, ओल्याच लाल असतील तर त्या घेतल्या तरी चालेल. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे, आपल्या देवघरावरून उतरवून घ्यायच्या आहेत. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत. एक एक वेळा उतरवलं तरी चालेल आणि घराच्या सर्व भिंतींना आपल्याला टच करायचं आहे. आणि ज्या वस्तू असतात पहा, कपाट झालं किंवा मग घरामध्ये जे काही फर्निचर असेल किंवा कोणत्या वस्तू असतील त्या वस्तूंना पण टच करायच्या. आता बघा ह्या सर्व गोष्टी आपण घरामध्ये फिरवत असताना, उतरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुमचे जे कोणते गुरु असतील त्यांचा जप केला तरी चालेल किंवा तुम्ही आज मंगळवार आहे मग श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम ह्या हनुमानांच्या मंत्राचा जप केला तरी चालेल. आता बघा ह्या सर्व वस्तू परत घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुख्य दरवाजात जायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती जी चौकट आहे त्या चौकटीला टच करायचं, खाली उंबरठ्याला टच करायचं, असं आपल्याला 7 वेळा उतरवायचं आहे. आता बघा ह्या वस्तू उतरवून झाल्याच्या नंतर बाहेर जायचं आणि बाहेर गेल्याच्या नंतर तुमची जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू टाकून द्यायच्या किंवा मग तुम्ही चौकामध्ये सुद्धा नेऊन टाकू शकता. परंतु असं न करता आपण जर एखादा मोकळा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी टाकलं तरी चालेल. कुणालाही याचा त्रास होता कामा नये. आणि पहा आपल्याला कुणाच्या घरावर ते फेकायचं नाही, कुणाच्या अंगावरती ते फेकायचं नाही. तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे टाका किंवा मग तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरी चालेल. तर बघा आपल्याला ह्या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळं कुणाला दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. जर आपल्यामुळे जर कुणाला त्रास झाला तर आपल्याला त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने वाईट गोष्टींचा सामोरे जावे लागेल. ती निगेटिव्ह शक्ती आपल्याकडे परत येते. त्यामुळे असं करायचं नाही. तर चला इथेच थांबते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय माता राणी.